ह्या अधिक महिन्यामध्ये ना आम्ही वहिनींना आणि दाजींना ना धोंडेदान करणार होतो. तर आज आम्ही निघालो होतो साड्यांच्या शॉपिंगसाठी. मी, वहिनी हे आणि दक्षू दिदू. आज आम्ही शंभूला घेऊन गेलो होतो. दुकानात घेऊन गेल्या गेल्या शंभू मात्र झोपला. इथं वहिनींना ना आत्यांना साडी घ्यायची होती आणि आत्याने अगोदरच सांगितलेलं की मला सिंपल अशी साडी घे. तर आम्ही आत्यांसाठी साड्या बघितल्या अगोदर. नंतर अहो बोलले की चला मामींना पण साड्या घ्या. तर मी पण माझ्या मम्मीसाठी 2 साड्या घेतल्या होत्या, आईसाठी आणि मम्मीसाठी, आणि इथं वहिनीनं पण आत्यांसाठी घेतली होती. आणि आत्ता सुरू झालं होतं आत्यांना वहिनीला साडी घ्यायचं. आता वहिनीला साडी घ्यायची होती, त्यात आम्ही एवढं कन्फ्यूज होतो. भरपूर अशा साड्या बघितल्या. खूप छान छान साड्या होत्या. त्यातली ही साडी मला खूप आवडली होती. त्यानंतर ही पण बेस्ट होती, पण आता घेतली बघा कोणती बरं का आम्ही. ही साडी आम्ही वहिनीसाठी घेतली होती. खूप छान होती. आता ही तर तुम्हाला व्हिडिओमध्ये एवढी दिसणार नाही, पण हिचा कलर आणि वर्क एवढं छान होतं. खूप छान आहे साडी. तर ही साडी फायनली आम्ही सिलेक्ट केली. मी सिलेक्ट केल्यानंतर वहिनीनं फक्त अंगावर टाकून घेतली. तिचं असं म्हणणं होतं की तू तुझ्या चॉईसने घे. तर माझी चॉईस तिला आवडली होती. आम्ही ही साडी फायनल केली आणि ही साडी घेतली. वहिनीच्या पण अंगावर टाकल्यावर ना तिला खूप सुंदर दिसत होती साडी. आणि इथं शंभूचं मात्र खूप छान खेळायला चालू होतं. झोपेतनं उठल्यानंतर शंभू बाहेर नेल्यानंतर अजिबात त्रास देत नाही. त्यानंतर ना आम्ही इथं मस्तानी घेतली आणि शंभूचं भरपूर नखरं चालू होतं मस्तानी पिण्याच्या बाबतीत. त्याला प्यायची तर नव्हती आणि मला पिऊ पण द्यायची नव्हती. मस्तानी पेल्यानंतर ना आता गावात आल्यानंतर मेन काम असं असतं माझं की मला दहीपुरी खायची असते. दहीपुरी माझी फेवरेट आहे. तर शंभूने काही इथं मस्तानी घेतली नाही. भरपूर फिरलो होतो त्याला घेऊन, तरी त्याचा मूड बघा किती फ्रेश होता. तर तिथून आम्ही ना दहीपुरी खाण्यासाठी गेलो. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की